सोमवारी रत्नागिरीतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिली गेली आहे। मुसळधार पावसामुळे कोकणातील जनजीवन हे विस्कळीत झाले। रत्नागिरीमधील अनेक नद्यांना पूर आलेला आहे। त्यामुळे मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिली गेली आहे। पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश काढले। कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे। ठिकठिकाणी पाणी साचलंय, जनजीवन हे विस्कळीत झाले। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी। पाहूयात। रत्नागिरीमध्ये मागील 2 दिवसापासून पावसाचा जोर कायम आहे। सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत। त्याचबरोबर धरणं तीही ओव्हरफ्लो झालेले आहेत। आता आपण उभे आहोत ते चिपळूणमधील चिंचनाका परिसरात, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जो चौक आहे तिथे आपण उभे आहोत। आणि तुम्ही माझ्या मागे पाहताय हा जो छत्रपती शिवाजी चौक आहे म्हणजे चिंचनाका आहे, त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे। जवळजवळ गुडघ्याच्या वर पाणी आहे। मुळात चिंचनाका हा जो परिसर आहे तो चिपळूणमधील मध्यवर्ती ठिकाण आहे। बाजारपेठ ही मध्यवर्ती ठिकाण आहे। हा जो तुम्ही इकडे माझ्या समोर पाहताय, हा समोरून जो भाग आहे तो गुहागर ते बिजापूर हायवे हा याला जोडणारा हा हायवे आहे। त्याचबरोबर इकडून गोव्याकडे माणसं जातात किंवा मग मुंबईकडे जातात असतात, त्यामुळे येणारे जे पर्यटक आहेत किंवा मग प्रवासी आहेत ते इकडून प्रवास करत असतात। मात्र प्रशासनाने काळजी घेतलेली आहे। 2021ला जो पूर आला होता, या चिपळूणला संपूर्ण चिपळूणचं जनजीवन आहे ते विस्कळीत करून टाकलं होतं। तशीच परिस्थिती ओढवते की काय असा प्रश्न किंवा मग असा एक चिंता इथल्या व्यापारी किंवा मग जनतेला किंवा लोकांना निर्माण झालेली आहे। पाहूया, हा जर पाऊस असाच पावसाचा जोर कायम राहिला तर मात्र कुठेतरी चिपळूणात पूर येईल आणि 2021ची जी परिस्थिती होती तशी उद्भवू शकते। पावसाचा जोर आहे तो कायम राहिलेला आहे। मात्र प्रशासनाने योग्य ती काळजी घेतलेली आहे। जिथे जिथे पाणी भरू शकतं तिथे ओढ्या ठेवलेल्या आहेत किंवा मग नगर परिषद असेल किंवा मग महसूल खातं असेल किंवा मग NDRFची टीम आहे त्या जिथे जिथं धोक्याचे ठिकाण आहे तिथं उभ्या आहेत। कॅमेरामॅन प्रफुल्लसह मी राजेश जाधव, जय महाराष्ट्र न्यूज, चिपळूण, रत्नागिरी।